नमस्कार, सकाळचे 8 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात एका अतिशय महत्त्वाच्या बातमीने. बदलापूरच्या शाळेमध्ये 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा काल मृत्यू झाला. तळोजा जेलमधून अक्षय शिंदेला रिमांडसाठी नेलं जात असताना आरोपी अक्षय शिंदेनं एपीआय निलेश मोरे यांच्याकडे असलेली रिव्हॉल्वर खेचली आणि गोळ्या झाडल्या. यातली एक गोळी निलेश मोरेंच्या पायामध्ये गेली. त्यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या अक्षय शिंदेला त्यानंतर कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान मुलाला एकदा तरी बघू द्या असं म्हणत अक्षयच्या आईनं कळवा रुग्णालयाबाहेर हंबरडा फोडला. अक्षय शिंदेच्या आईनं मुलाला बघू द्या अशी विनंती पोलिसांना केली. आज जे रुग्णालयामध्ये अक्षयच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम होणार आहे. तर जे रुग्णालयामध्ये आज अक्षयच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात. आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सीमा, अक्षयच्या मृतदेहाचा आज पोस्टमॉर्टम होणार आहे. कशा पद्धतीने सगळी प्रक्रिया होईल आणि त्यानंतर पोलिसांकडून काही माहिती दिली जाऊ शकते का? नक्कीच आपण बघितलं तर काल अक्षयचा कथित पद्धतीनं एन्काउंटर काल संध्याकाळी 6च्या सुमारास झाला आणि या घटनेला आता 13 ते 14 तास जे आहे ते उलटलेले आहेत आणि आज सकाळी 5:30च्या सुमारास कळवा येथील रुग्णालयामध्ये अक्षयच्या मृतदेहाचा पंचनामा जो आहे तो पूर्ण करण्यात आलेला आहे. यावेळी सरन्यायाधीश त्याचसोबत अक्षय यांचे कुटुंबीय त्या ठिकाणी उपस्थित होते, आई वडील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यानंतर पंचनामा पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश त्याचसोबत अक्षय यांच्या आई वडिलांचा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे आणि काही वेळातच अक्षय यांचा मृतदेह जे रुग्णालयामध्ये आणला जाणार आहे. आपल्याला माहिती आहे की काल संध्याकाळी ही घटना घडली, एन्काउंटर झाला आणि या पोलिसांच्या चकमकीमध्ये अक्षयचा मृत्यू झाला आणि आज काही थोड्या वेळामध्येच जे रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी त्याची बॉडी जी आहे आणली जाणार आहेत आणि पुढची कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाणार आहे. पोस्टमॉर्टम नंतर अक्षयचा मृतदेह त्याच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मात्र कुटुंबियांकडनं आम्ही असं सांगण्यात आलेलं आहे, अशी प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे की आम्ही अक्षयचा मृतदेह घेणार नाहीत, कारण अक्षयच्या कुटुंबियांकडनं आई वडिलांकडनं मोठे गंभीर आरोप जे आहे ते पोलिसांवरती करण्यात आलेले आहेत. त्याचसोबत संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. एकीकडे कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे त्याच्या आई वडिलांकडनं संशय व्यक्त केला गेला आहे की आमच्या मुलाने कधी फटाके सुद्धा वाजवले नाही, तो बंदूक कधी चालवणार, त्याचसोबत शाळेशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी माझ्या मुलाला मारण्यात आलेला आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे. मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर पोलिसांकडनं आणि रुग्णालयाकडनं कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. त्याचसोबत पुढची प्रक्रिया जी आहे ती आता वेगाने सुरू होताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे कुटुंबियांकडून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला जातो का, हे सगळं पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.